बोली ढोल को देखा पिंगळा महवारी, पिंगळा महवारी, बोली ढोल को देखा पिंगळा महवारी, आडवर फिरवी कणकुट गायिका, ऐका 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 पिंगळा महवारी, बोली ढोल को देखा पिंगळा महवारी. ऐक नाग बाई तू राम नाम घेई, मानव देहाला जन्माला संसार केला ठाई. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे, हात लावणी नशिबाला रडतो रे ठाई ठाई. या संसारा बाई, या संसारा बाई, घरदार इथं सगळंच राहत सार, माणूस मेल्यावर त्याच घ्यावं बाहेर घे. घे घे हरिनाम घे, माया तू सोडून दे, हात लावते नशिबाला रडतो रे ठाई ठाई. या संसारा बाई, या संसारा बाई, पैसा आडका तिथं सर्वच राहत बर का, माणूस मेल्यावर संग येतो मातीचा मडका. आली या संसारा उठा वेगळे कराला, शरण अवतारा पांडुरंगा. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे बघा. जन्माला आलो की माझी आई, माझा बाप थोडा मोठा झाला की माझी बहीण, माझा भाऊ अजून थोडा मोठा झाला की माझी बायको, माझे पोरं. अरे बाबा तुझीच बायको, तुझेच पोरं, आम्ही कुठं म्हणतो आमचे म्हणून. पण लक्षात घ्या, या धबडक्यात तुम्ही काय विसरून जाता. ज्याने तुम्हाला जन्माला घातलं ना, त्याचं नामस्मरण करायला तुम्ही विसरून जाता. आता तुम्हाला जन्माला कुणी घातलं बघा, त्या परमेश्वर पांडुरंगाने घातलं ना, मग त्याचं नामस्मरण करा की. अहो त्याचं नामस्मरण केलेले काय होईल, 84 लक्ष जन्म मरणाचे फेरे चुकतात. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे, हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई. या संसारा बाई, या संसारा बाई, या संसारा बाई, या संसारा बाई. हा पिंगळा महद्वारी, बोली बोलत देखा पिंगळा महद्वारी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्री गणरायाला साष्टांग प्रणिपात. अखंड हिंदुस्थानाचे दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना सादर वंदन. पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या देशबांधवांना भावपूर्ण आदरांजली. आपल्या गावातील दिवंगत व्यक्तींना विनम्र अभिवादन. ग्रामदैवत श्री हनुमंताच्या चरणी आमची ही छोटीशी सेवा अर्पण. आमच्या मंडळावर प्रेम करणाऱ्या मायबाप रसिक प्रेक्षकांचे साई ग्रुप बुगले गल्ली शिये सहर्ष स्वागत करीत आहोत. रसिक प्रेक्षक हो, आमचं मंडळ कोणत्याही राजकीय पक्षाचं समर्थन करत नाही अथवा विरोध करत नाही. देखाव्यातील राजकीय घटनेशी किंवा कोणत्याही व्यक्तीशी कोणतेही साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. निष्ठा मराठी भाषेतील अडीच अक्षरी शब्द आणि बेरजेचं राजकारण करणाऱ्या महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी त्याच अडीच अक्षरी शब्दांची अक्षरशः धूळदाण केली आहे. ज्या महाराष्ट्रानं आपल्या निष्ठेच्या जोरावर अंधकारमय भारतवर्षाला शिवछत्रपतींसारखा तेजोमय सूर्य देऊन दिल्लीच्या पातशाहीचा अस्त केला, त्याच महाराष्ट्रात आता चाललेला हा निष्ठेचा बाजार बघवत नाही.
आणि म्हणूनच डोळे झाकून बसलेल्या समाजाला इतिहासाचा दाखला देत गणराया अवॉर्ड विजेता साई ग्रुप गुगले गल्ली शिये सविनय सादर करीत आहोत एक ऐतिहासिक सजीव देखावा छत्रपती शासन. छत्रपती शासन. छत्रपती शासन. नमस्कार मंडळी, मी निलेश ढाबळे तुमच्या सर्वांचा लाडका नेहमीच हवा खाणारा अँकर तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा खाऊ द्या. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या सर्वांच्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या आचरटवाडीतून ज्याचं नाव आहे चला हवा खाऊ द्या. सेलिब्रिटी पॅटर्न को पॉवर्ड बाय द बेकरी. केक म्हणजेच द बेकरी. स्पेशल पार्टनर सोनेरी क्षणांचे सोबती वामन हरी पेठे ज्वेलर्स. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हवेत असणाऱ्या नेत्यांची बरीच चर्चा आहे आणि अशा हवेत असणाऱ्या नेत्यांनी चला आम्हालाही हवा खाऊ द्या असं म्हणून आमच्याकडे विनवणी केली आणि त्या सर्व नेत्यांना आम्ही आज इथं आमंत्रित केलंय. चला तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. जे बोलले होते मी पुन्हा येईन आणि ते आले सुद्धा, असे कमलेंद्रजी नागपूरकर आणि त्यांच्या सोबत येत आहेत चंद्रमोहन कोल्हापूरकर. मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं. अध्यक्ष महोदय, मी पुन्हा आलो आणि मी पुन्हा आलो. वा 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 वा. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. आणि मंडळी, आता मी स्वागत करतो आपले पुढचे पाहुणे राजकारणातील गुलजार कविवर्य पाठवणे यांचं. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. नशा तो नहीं, नशा तो नहीं. पाठवले साहेब, मी मनापासून स्वागत करतो. तुम्ही केले माझं स्वागत, मी जरा हवा खाऊ द्याशिवाय कुठलीच मालिका नाही बघत. वा 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 वा. खूप छान, धन्यवाद. तर आता मला विचारायचं आहे कमलेंद्रजी नागपूरकर यांना. कमलेंद्रजी, संत्र्याचा भाव काय आहे हो? अहो, हा काय राजकारणातला प्रश्न आहे का? संत्र्यांच्या पेक्षा मंत्र्यांचा भाव विचारा मला. नाही म्हणजे तुम्ही नागपूरचे ना, म्हणून संत्र्यांबद्दल विचारलं. बाकी राजकारणात सध्या सगळेच आंबा पाडण्यात व्यस्त आहेत, हे आम्हालाही माहिती आहे. हा, पण आंब्याचा सीझन नसताना देखील ठाण्याच्या नाताभाऊनी आंबा पाडला आहे बघा. धनुष्यानं पाडला आंबा, किसने आदमी तरी सांबा. आणि आदमी म्हणाल तर आम्ही आता मॅजिक फिगर गाठली आहे. आमचे 145 फिक्स आहे. आधी होते मिक्स, आता झाले फिक्स. क्रिकेट मध्ये जिंकायचं तर लागतो एखादा सिक्स. तो सिक्स आम्हीच मारलाय. हो, तुमचा सिक्स म्हणजे काय चंद्रमोहन दादा? तुम्ही कोथरूड मध्ये बॅट फिरवता, मी बॉल कोल्हापूर मध्ये येऊन पडतो. हा, पण तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही लेट आलात खूप? म्हणजे मॅच अर्धी झाल्यावर. लेट जरी असलो तरी थेट आहे. मॅच जरी अर्धी झाली असली तर ती आम्हीच जिंकणार आहे. हो, पण ज्यांच्या रिव्हर्स सिक्सने तुम्ही मॅच मध्ये कमबॅक केला ते नाथाभाऊ ठाणेकर आपल्या सोबत दिसत नाहीत कुठं? आम्ही सध्या गुवाहाटीमध्ये काय झाडी, काय विभाग, काय हॉटेल ओकेमध्ये काय झाडी, काय विभाग, काय हॉटेल ओकेमध्ये
हो ना भाऊ अडकलो काय म्हणताय हा काय ते झाडे काय ते डोंगर काय ते हाते सगळं ओके मध्ये आहे कस ओके म्हणजे आहे सगळं, पण तुम्ही काय केले वेगळं? संन्यासी झालो म्हणत मासे खातात बघ. अहो यांनी बरेच मासे गाळायला लावले. नाथा भाऊ, तुम्हाला महाझकास आघाडीची 3 चाकी रिक्षा पसंत पडली नाही, पण तुम्ही स्वतःच रिक्षेवाले आहात ना, मग असं कसं? आमच्या वतीनं हे उत्तर देतील. ते कसं काय? काय झालं? मी एकदा त्यांच्या घरी गेलो तर हे टीव्हीवर माझी सख्याला प्रीत कळेना ही मालिका बघत होते. मी याला म्हटलं, कसली फालतू मालिका बघताय, त्यापेक्षा नवीन स्वाभिमान मालिका सुरू झाली आहे ती बघा. पण हे ऐकेनातच. मग मी खिशातून इडी काढली, ती पेटवली, त्या इडीच्या वासानं हा गडी तंतरला. मग तेवढ्यात मी चॅनल बदलून यांना स्वाभिमान मालिका दाखवली. आता पुढची गंमत बघा. आज या ठिकाणी आमची जी घुसमट चालली होती ती संपवण्यासाठी मी स्वाभिमानानं बाहेर पडलो. मराठी माणूस कुणापुढेही झुकणार नाही, तरीही सांगतो. हे असं आहे. अच्छा, 1 नंबर काम करताय तुम्ही कमलेंद्रजी. तर हे सगळं स्वाभिमानासाठी चाललंय असं तुमचं म्हणणं. छान आहे. आज आमच्या चला हवा खाऊ द्या कार्यक्रमात आपण आलात तर आपल्यासाठी आम्ही एक छानशी भेट आणलेली आहे. बघा बरं, मी म्हणलं होतं का नाही काय ना काहीतरी भेट आपल्याला नक्की मिळणार म्हणून. 20 वर्ष राजकारणात घालवली हो, पदरची शेती विकली हो. तुम्हाला सांगतो आता कुठं तुमच्या सारख्याच्या कृपेनं मिळायला लागलंय सगळं ओके मध्ये. कसं ही भेट अफलातून आहे. आमचे पोस्टमन काका ती घेऊन आले. पोस्टमन काका, गिफ्ट म्हणजे पत्र आहे एक, आपल्यासाठी खास जनतेतून आलेलं. कुणाकडून? जनतेतून. जनता. आधी वाचून दाखवतो पत्र, मग कळलं तर कळलं जनता म्हणजे कोण आहे ते. प्रिय नेते मंडळी हो, सर्वसामान्य जनतेचा सस्नेह नमस्कार. सस्नेह हा शब्द लिहिताना पेन थोडासा अडला, कारण स्नेह उरलाय का आपल्यात हा एकच प्रश्न मनाला भिडला. सर्वसामान्य जनतेच्या स्वाभिमानासाठी असा झेंडा मिरवत आपण इकडून तिकडे मारल्या उड्या. मात्र आम्हाला प्रश्न सतावतोय की सुरत, गुवाहाटी, गोवामध्ये आणि बंद खोलीतल्या चर्चेमध्ये नेमक्या कसल्या उभारल्या घोड्या. कदाचित जनतेचं हित या पंचतारांकित हॉटेल्समध्ये दडलं असेल असं आम्हालाही वाटलं. पण 2-4 दिवस शेजारच्या घरात टीव्हीवरच्या बातम्या बघताना अंगावरच्या शर्टाचं अजून एक ढेकळ तुटलं. पोहार दुधासाठी रडत होत. पोराला म्हटलं, अरे बघ स्वाभिमानी लोकांचं शासन येत आहे, जरा टीव्हीवरच्या बातम्या पहा, विकासाचं नवं वारं वाहतंय. सांगितलं पोराला, दम धर जरा, तुला मिळेल दूध, पण आधी त्यांना तरी खाऊ देस आहे. तेव्हा पोरानं नको तो प्रश्न विचारला की नेमका कुणाचा विकास होणार आहे. उत्तर नव्हतं साहेब या प्रश्नाचं, पण नेमकं उत्तर गवसलं. साहेब, ज्याला आपण स्वाभिमान म्हणता ती सत्तेसाठी केलेली तडजोड तर नाही. साहेब, भले आपण ह्याला बंड म्हणा, स्वाभिमान म्हणा किंवा उठाव म्हणा, पण जनतेच्या नजरेत सत्तेसाठी केलेली ही तडजोडच. याची सूत्र अजूनही मतपेटीच्या रूपानं
सर्वसामान्य जनतेच्या हातात आहेत हे विसरू नका तुम्ही. शिवरायांचं नाव घेता आपण, पण त्या शिवरायाला स्मरून सांगा. सध्या देशात सुरू असलेल्या अत्याचार, भ्रष्टाचार, बलात्कार, दुष्कृत्य अशा सर्वच वर्तनाला आम्ही फितुरीच समजतो. अशा प्रकरणाला शिवरायांनी काय न्याय दिला असता? काय होती अशा प्रकारच्या फितुरीची सजा? कसं होतं माझ्या राजाचं छत्रपती शासन? मुजराव सर. कान्होजी बाबा, यावं कान्होजी बाबा. घरी लग्न कार्य काढलं की काय? मुलाबाळांसहित आलात? लगीनच आहे, पण आमच्या जहागिरीच. खाशा आदिलच्या आमच्या जहागिरी संघ सोयी करायला तयार आहे. या आवातनं धाडलंय ना. 12 मावळात हुकूम आहे. समद्यांनी शिवाजीची संगत सोडून अफजल खानाची चाकरी धरावी. वा, फरमान चांगलंय की. आदिलशाहीशी सोयरीक होणं म्हणजे साक्षात ईश्वराची मर्जी. संधी सोडू नका नाईक. राजे, कान्होजींच्या जीवाची घालमेल झालीये आणि आपल्याला थट्टा सुचते. थट्टा नाही आऊसाहेब, थट्टा नाही. वठलेल्या झाडावर पाखरांनी थांबू नये, हा व्यवहार असतो. असलं व्यवहार चुलीत घालतो आम्ही राजे. फरमान आलं तवाच या 5 पोरासनी म्हणलं, चला रे आपल्या राजा सांगेल तेच करू. कुलदैवत नागेश्वराचा बेर भंडारा उचलून आलोय आणि खस्त होऊन पडू तुमच्या पायावर, पण बादशावाची गुलामी करायला सांगू नका. कान्होजी बाबा, अहो वतन जाईल तुमचं, कुटुंब कबिला वाचवा तुमचा. वतन गेलं त्याला लावीत. मराठ्याला 7वा परीस काय बी प्यारं नाही. आणि वतन आऊसाहेबांच्या पायावर. कान्होजी बाबा काय करताय तुम्ही? आम्ही धन्य झालो कान्होजी बाबा. रायरेश्वराच्या मंदिरात आमच्या सोबत स्वराज्यासाठी दूध भाताची शपथ घेणारा तो खंड्या खोपडे आज वतनाच्या तुकड्यासाठी फितूर झाला. हे ऐकल्यापासून जीवाचा थारा उडाला होता आमच्या. कोण आपलं कोण परक हा भरोसाच उरला नव्हता आम्हाला. जेद्यांचं इमान इतकं हलकं नाही गाज. स्वराज्यासाठी लढता लढता खस्त होऊ तेव्हा रणांगणाची हाडं सावरताना ज्या हाडातनं शिवाजी शिवाजी सौराज्य सौराज्य असा आवाज येईल ती जेद्यांची समजा. खुशाल नेऊन टाका गंगत. कान्होजी राजे, हाडं तर आपण सांगू रणांगणामध्ये शत्रूची. आमचं आयुष्य मात्र तुम्हाला लागू दे. आऊसाहेब, कान्होजी बाबा, तुमच्या इमानाबद्दल तेव्हा मात्र शंका नाही. आपण आमच्या सोबत असाल याची खात्री होती आम्हाला. पण या खंड्या खोपड्यासारख्या अवलादी. अहो राज, त्या खंड्या खोपड्यासारख्या दगाबाज अवलादी कुणाच्याच नसत्यात तर त्या खानाच्या कशा होती? होय कान्होजी बाबा, पण आम्ही एक संधी शोधतोय. एक ना एक दिवस या फितुरांची मगरुरी टेचून यांच्या मुसक्या आवळू, तेव्हा जीवाला शांतता लागेल आमच्या. राजे, यांचेही दिवस भरतील, चिंता नसावी. होय साहेब. आता खानाच्या भेटीसाठी आम्ही प्रतापगड जवळ करावा म्हणतो. सावळीच्या अरण्यात खेचून त्या खानाचा पुकडा करू आम्ही. दाखवून देऊ पातशाहीला, जो मराठ्यांशी लढला त्याला आम्ही उभा फाडला. हर हर राजे. शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याला 32 दातांचा बोकड फाडला. पन्हाळगडावर सिद्धी जोहरास हुलकावणी दिली. फितुरांना बसायला पाहिजे तेवढी दहशत बसवली आणि
कोण कोण खंडोजी खंडोजी खोपडे गद्दार अरे तुझी ही काय याची हिंमतच कशी झाली दादा दादा हो झाल्या गोष्टीची माफी मागतो मी तुम्ही तरी असं म्हणतोय कसा दादा माफी अरे त्या अफजल खाना जाऊन मिळालास हीच तवा बेईमानी केलीस आणि वर माफी मागतोस शिवाजी महाराज तुला असं सोडतील असं नाही वाटत मला अभय द्या कालूजी अभय द्या पुण्याला अशी चूक नाही होणार नाही म्हणून कसा माझ्या बायकोने तुम्हाला भाऊ मानले तिचं कुंकू आता तुमच्याच हातात आहे एवढी भाऊबीज घ्यायला म्हणजे समज भरून पावलं बघा नाही म्हणून कसा शिवाजी राजांकडून मला अभय द्या तुमच्या बहिणी काय तर दादा खंडोजी तुमची खांडोळी उडवली तर आमची बहीण विधवा होईल म्हणून तुम्हाला सोडायला पाहिजे पण मत नाही म्हणत नाही म्हणत पेचात टाकलं खंडोजी पेचात टाकलं तुम्ही माजोरडेपणाने शिवाजी महाराजांची खिल्ली उडवली होती ना आज जरा फितूर झाला आणि त्यो मेला आता पळाला महाराज सिद्धीच्या येड्यात अडकलं तर तेव्हा फार छाती पुढं काढून लंब्या चौड्या बाता मारित होता साम्राज्याचं दुश्मन तुम्ही अहो तुमची रणबंदी कशा नाही माफी द्या नाही माफी द्या नाही म्हणू नका तुमच्या बहिणी खातर नाही म्हणू नका ठीक आहे बहिणी खातर शब्द टाकतो महाराजांकडे कालूजी काका कोकण मोहिमेची तयारी करावी असा मनसूबा आहे आपण सोबतच राहावे आमच्या महाराज हे तर शाहिस्त्या धुमाकूळ घालतोय आणि आपण कोकणात उतरायचं म्हणजे काय बेशक त्या शाहिस्त्याची की आमच्या रयतेच्या नळीला नख लावेल जी बोट स्वराज्याच्या दिशेने रोखली जातील ती त्याच क्षणी खोडून काढू आम्ही शाहिस्त्याची फिकीर करू नये लाल महालाच्या बाहेर त्याचं मुंडकं सुद्धा डोकावणार नाही याची तजवीज केली आहे ठीक आहे महाराज जसं म्हणशील तसं कालूजी काका इतके बरमण्यासारखे का आहात उत्साह आपला मावळलेला दिसतोय काय झालंय राज माझं एक काम आहे मला एक वचन पाहिजे आहे कालूजी काका तुम्ही तर आम्हाला वडिलांसमान कसलं काम कसलं वचन स्वराज्यासाठी घरादारावर वतनावर पाणी सोडलं आपण तुमचं मूल आम्हाला स्वराज्य इतकंच दिलं वचन बोला महाराज तो खंडोजी भेटला काय खोपडे खंडोजी खोपडे त्यास जिता माघारी जाऊ तर कसा दिला तुम्ही नाही भेटला तिथंच मारायचा होता महाराज ऐकून तर घ्या अहो एवढं संतापू नये संतापू नाही तर काय करावे कान्होजी नाईक जिथे आरत्या ओळाने फितुरास अहो कान्होजी आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी मागितलं तुम्ही आमच्याकडं आणि मागून मागून काय मागितलं त्या खोपडेस जीवदान कधी कधी दया दाखवावी लागते महाराज खंडोजीला जीवदान द्यावं अभय द्यावं एवढी एकच विनंती आहे आणि शबूत दिलाय त्याला काका साहेब आपल्या पायाची शपथ आम्ही आपणास कधीही दुखावणार नाही पण आम्हास हे न सांगणे की फितुरास जिवंत सोडा खोपडे आम्ही मरावे ऐसे चिंतित होता स्वराज्य बुडावे ऐशी स्वप्ने पाहत होता फितुरास मारले तरच सलामत बसे महाराज कोपड्याला पस्तावा झाला ते शरण आलाय त्याच्या बायकोला बहीण मानलाय आम्ही आणि बहिणीला इगवा करायचं धाडच नाही माता आमच्या पण फितुरास शासन व्हायला पाहिजे की नको पण राजे कुणी जीवनात दुखावणार असतील तर पंत आम्ही नाही दुखावणार त्या खोपड्याला ठार मारून आमच्या बहिणीला इगवा जरी केलं तरी चालेल आम्हासनी
नाही दुरावणार, नाही दुरावणार आम्ही. ठीक आहे काकासाहेब, खोपडे मारत नाही. तुमच्या प्रेमाखातर खोपडे चित्ता सोडतो. तुम्ही खात्री द्यावी. जी महाराज. जींच्या शब्दाखातर शिवाजी महाराजांनी खंडोजीला जीवदान दिलं. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कान्होजी जेडे खंडोजीस जीवदान मिळाल्याची खात्री देतात. आपल्याला जीवदान मिळाल्याची खात्री झालेला खंडोजी महाराजांच्या भेटीस येतो. महाराजांचं पाय दिसलं तर आम्हाला धन्य धन्य जीव झाला आमचा. वाटलं होतं महाराजाला पायाशी थाळा द्यायचं नाही पुन्हा, पण महाराज तुम्ही दया दाखवली, आमची जहागीर बी वाचवली. यवनांचे तानपीर आम्हाला आशीर्वाद देतात आणि आमचे सैतान पीर आमच्याशी दगा करतात. महाराज खामोश! गिरफ्तार करा या हरामखोराला. खाल्ल्या ताटात शेण कालवणारी अवलाद तुझी. काय झालं महाराज? खंड फितुरी करतोस आणि म्हणून वशिला लावतोस. या लोक म्हणतील स्वराज्यात वशिला लावला की गुन्हे माफ होतात म्हणून. माफ करा महाराज, माफ करा. या दगाबाज खोपड्याचा उजवा हात आणि डावा पाय कलम करा. पाया पडतो महाराज, माफ करा महाराज, माफ करा. फितुरीस माफी नाही. तोडा याला. घर जायला निघालेला निघाला हा. ज्याला पदरात बांधून घेणं शक्य नाही. घेऊन जा. महाराज, अहो महाराज, माफ करा महाराज, माफ करा महाराज, महाराज, अहो महाराज. शिवाजी महाराजांनी खंडोजीचे हातपाय तोडले. गद्दाराला शासन झालं. महाराजांनी आपल्याला दिलेला शब्द मोडून खंडोजीचे हातपाय तोडले हे कान्होजीला समजताच कान्होजी जाब विचारण्यासाठी शिवाजी महाराजांकडे येतात. नाही, कधी शांत व्हा आणि बसा बघू. बसा. आम्ही बसाय आलो नाही, जाब विचारायला आलोय. आम्हाला दिलेल्या वचनाचं काय? दिला शब्द मोडला तुम्ही. आम्ही बी दुश्मन झालो का काय तुमचं? असं वाईट वंगाळ बोलू नका. नाही, महाराजांची माफी मागा बघू. कशापायी माफी मागायची? कशापायी माफी मागायची? माफी मागायची ती महाराजांनी आणि ती बी आमची. नाहीतर आमचं बी हात पाय कलम करा. ही मानाची समशेर वापिस करताय. त्या समशेरीनं महाराजांनी आमचा गळा चिरावा, तेव्हा बी आपल्या हातानं. कान्होजी काका, आम्ही आपली विनायक माफी मागत आहोत. काकासाहेब, आम्ही जर स्वराज्याशी बेईमान असू तर आमच्या जगण्याला काहीही अर्थ उरत नाही. आणि आपल्यापाशी झुटी कसम खाल्ली असेल तर आम्हाला नरकातही स्थान नाही. काकासाहेब, आम्ही आमचा शब्द पाळलाय. आठवा आमचं वचन. आम्ही खंडोजी खोपडेला जीवे मारलेला नाही. खंडोजीला जीवदान दिलं आणि आम्ही नाही बघून त्यासनी शासन केलं, हातपाय तोडलं. हा कोणता न्याय? ही कुठली नीती महाराज? खंडोजी खोपडे हरामखोर आहे काकासाहेब. नुसता हरामखोर नाही, नमक हरामी आहे. पण आम्हाला दिलेल्या शब्दाची किंमत काय ती राहिली? शब्दाची किंमत होती काकासाहेब, किंमत होती म्हणूनच खंडोजी खोपडे जिता राहिला. नाहीतर त्याची गर्दन मारली असती. पण आपली किंमत होती आम्हाला म्हणून त्यास जिता सोडला. स्वराज्यावर हत्यार उगारणारा उजवा हात कापला आणि शत्रूला सामील होण्यासाठी उचललेला डावा पाय कापला त्याचा. स्वराज्याशी हरामखोरी करणारा कोणीही सुखरूप राहू शकणार नाही, राहू दिला जाणार नाही. मग तो खुद्द शिवाजी असला तरी त्याचीही काही केली जाणार नाही. होय काकासाहेब, खोपडेस कठोर सजा होणं गरजेचं होतं. नाहीतर लोक म्हणतील स्वराज्यात काहीही करा, कसेही वागा, पश्चाताप केला की माफी पदरी पडते. ऐसा समज होणे घातक, ते महापातक. स्वराज्यात सलामत बसवायची असेल
तर देशद्रोही हरामखोराला कठोर शासन होणं जरुरीचं आहे. अन्यथा अशा फितूर हरामखोरांमुळं स्वराज्य रसातळाला जाईल. खरं आहे, चुकलं आमचं राज. खरं म्हणजे आपण हे समज न सांगताच आम्हाला काय हवं होतं. माफी चाहतो गोमाजी, महाराजांची माफी चाहतो. नाईक राजधर्म लई जोखमीचं काम आहे बघा. अहो शिवाजी महाराजांप्रमाणे तो जर जपता आला नाही, पेलता आला नाही, तर स्वराज्याचा इस्फोट होईल, इस्फोट. जगदंबा जगदंबा. संपला एका कलिकाचा अध्याय. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं स्वराज्यात अत्याचार, बलात्कार, भ्रष्टाचार, स्वैराचार, मनमानी कारभार अशी दुष्कृत्य करणाऱ्यांची गय केली जात नव्हती. आज कुठं आहे असं छत्रपतींचं शासन. रयत सुखी तर राजा सुखी. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य कारभाराचं प्रधान सूत्र होतं. रयत हा स्वराज्याचा आधार होता. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देतालाही हात लावायचा नाही हा हुकूम होता. पण स्त्रीला माती समान मानलं जात होतं. माणसाला माणूस म्हणून जगण्याचं पूर्ण स्वातंत्र्य होतं. आज तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाला हेच तर हवंय. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात अशा दुष्कृत्यांचा बाजार मांडला जाईल, तेव्हा या मातीतून शिवशंभूंच्या या विचारांचे यलगार उमटतील. बोला हर हर